मित्रांनो, यवतमाळ अपडेटमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मतदारांचं मनापासून स्वागत करतो. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी गद्दारी केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्रीमान माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या यवतमाळ दौरा आहे. आणि या दौऱ्याच्या अनुषंगाने आपण जर पाहतो मधलं सध्या रिसेंटली कृषी उत्पन्न बाजार समिती इकडे दाखवा. कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी उद्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महत्त्वाची सभा या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. आणि या सभेच्या निमित्तानं या ठिकाणावरून ते सर्व मतदारांना या ठिकाणातनं संबोधित करणार आहेत. आणि याचा एकंदर आढावा घेण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. यवतमाळ शहरामध्ये शिवसेनेचं प्रखरपणे निष्ठेनं काम करणारे चेतन शिरसाट पण आहेत. जिल्हा संपर्क प्रमुख माननीय दिलीपराव जाधव साहेब आहेत. कॅप्टन प्रशांत सुर्वे आहेत. अनिकेत आडे सुद्धा आहेत. साहेब, उद्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व लोकांनी गद्दारी केल्यानंतर पहिल्यांदाच यवतमाळमध्ये येत आहेत. काय सांगाल, कसं नियोजन आहे? कारण 2024ला ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुका झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. दिवस रात्र मेहनत करून आमच्या खासदारांना निवडून आणलं आणि अनपेक्षितपणे या 6 लोकांनी बंडखोरी केली की ज्याची गरज नव्हती. आता जरी विकासाचं नाव घेऊन सांगतात की विकासासाठी आम्ही तिथे चाललो आहे, आपण कदाचित आपल्याच माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जर सर्वे बघितला असेल तर प्रत्येक खासदाराला जो काही निधी डिस्ट्रीब्यूट झालेला आहे 18 कोटी 20 कोटी, त्यातला मला वाटते 2 कोटी 1.5 कोटी 3 कोटी रुपये आतापर्यंत या लोकांनी खर्च केले. याचा अर्थ निधी तुम्हाला मिळत नाही असा भाग नव्हता. तरी देखील तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी पक्षाबरोबर गद्दारी करून, पक्षाबरोबर तर गद्दारी केलीच, त्याचबरोबर तुम्ही ज्या मतदारांनी निवडून दिलं, पुन्हा 4-4 5-5 तास उभं राहून तुम्हाला मतदान केलं, तुम्हाला मतदान केल्याचा अर्थ त्या मशालीला मतदान केलं, उद्धव साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून मतदान केलं. कारण मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला सांगत होता की तुम्ही मोदीच्या चेहऱ्यावर निवडून आलात, BJPचा सपोर्ट होता. या निवडणुकीमध्ये काय होतं? या निवडणुकीमध्ये तर उद्धव साहेबांचं नाव होतं आणि मशाल निशाणी होती. आणि मग मशाल निशाणीवर तुम्ही मतदान करून जेव्हा एखादा खासदार निवडून जातो आणि विकासाच्या नावासाठी फक्त हे खोटं, तुमचं दादांत खोटं कारण आहे. चेतन दादा, तुमचं शिवसेनेमधलं काम मी जवळून पाहिलं. शिवसेना, निष्ठा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांच्यावरती तुमचं असलेलं प्रेम हे अभिप्रेत आहे. काय सांगाल त्याच्या सभेच्या निमित्ताने? पहा, आमचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धव साहेब आपल्या यवतमाळमध्ये यापूर्वीसुद्धा सभा झालेली आहे, निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा सभा झालेली आहेत. आणि या लोकांनी आम्ही अहोरात्र प्रयत्न करून आम्ही त्यांना निवडून दिलं. उद्धव साहेबांवर विश्वास ठेवला, सगळ्या लोकांनी, जनतेने विश्वास ठेवला. या जनतेचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. विश्वासघात करून हे बंडखोरीपणा करून त्या शिंदे गटामध्ये गेले, गद्दारी केली. या जनतेचा विश्वासघात केला त्यांनी. आणि हे गेल्याने आम्हाला फरक पडणार नाही. शिवसेना आजही त्या स्थितीत आहे. हे खासदार गेल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही त्याच ताकदीने, त्याच जोमाने या जिल्ह्यात खासदार आमदार पुनश्च निवडून आणू. माझ्यासोबत कॅप्टन प्रशांत सुर्वे आहेत. त्यांच्याकडे प्रामुख्यानं वाशिम या प्रक्षेत्राची मोठी जबाबदारी आहे. यवतमाळ वाशिमच. सुर्वे साहेब, वाशिममध्ये संजय देशमुखांना सर्वाधिक जास्त लीड आहे. बरोबर. साधारणतः 40,000 प्लस. तरी सुद्धा यांनी गद्दारी केली. नाही, अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे. हा कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की सन्माननीय उद्धव साहेब येणार आहेत. ते या फक्त 6 लोकसभांमध्ये फिरत आहेत. सुरुवात आम्ही त्यांना विनंती केली, आम्ही दिलीपराव जाधव, राजूभाऊ गायकवाड, प्रवीण भाऊ शिंदे आणि किशोर भाऊ इंगे सगळ्यांनी आणि वाशिमच्या पदाधिकाऱ्यांनी की तुम्ही सुरुवात आमच्या इथून करावी. कारण मागच्या वर्षीची सुरुवात पोहरादेवीपासून केली होती आपल्या जिल्ह्यातनं उद्धव साहेबांनी. तर हे फक्त दाखवण्यासाठी की साहेब सगळेजण तुमच्यासोबत आहेत, सगळे पदाधिकारी आहेत. सन्माननीय उद्धव साहेबांनी कधी नाही ते पूर्वीपेक्षा 4 सभा लोकसभेत दिल्या या मतदारसंघात. राळेगाव, यवतमाळ, आपली पुसद, वाशिम, कारंजा सगळ्यात जास्त दिले 4. त्याच्यापूर्वी एकदा आले होते, आदित्य साहेब फॉर्म भरायला आले. इतकं ज्या व्यक्तीने केलं, खासदार संजय देशमुख हे 10-15 वर्ष काही सक्रिय नव्हते, त्यांना दिलं, त्यांना निवडून खासदार आणून दिल्लीला पाठवलं, तरी ते करणं काम अतिशय निंदनीय. हे साहेबांना आम्ही दाखवणार आहोत की अख्खी शिवसेना तुमच्यासोबत. सगळ्यांना हात जोडून विनंती राहील की पूर्वी जसे तुम्ही उद्धव साहेबांच्या, बाळासाहेबांच्या मागे होतात,
तसंच यवतमाळ वाशिम हा बालेकिल्ला आहे. इथे आपण सगळ्यांनी यावं, कुठली अपेक्षा नका ठेवू, फक्त उद्धव साहेबांसाठी या, ही एवढीच विनंती करतो. शिवसेनेचा कडवट शिवसैनिक अनिकेत आडे माझ्यासोबत आहेत. ग्रामीण भागात शिवसेना काय असते, शिवसेनेचा विचार काय असतो हे सांगण्याचं काम दादा करतोय. गद्दारीनंतर मी समजू शकतो शिवसैनिकांच्या भावना फार वेगळ्या आहेत आणि उद्याला साहेबांची सभा आहे. काय सांगाल? उद्या फक्त आमचं काही जास्त फोकस ते खासदार गेल्यानं आमच्या पक्षाला कोणता फरक नाही पडलेला. क्या बात. हे 6 खासदार असे खासदार येतील, आमदार येतील आणि येऊन चालले जातील, पुन्हा- या पुन्हा जातील. आमचे साहेब एक शेतकरी आहे, आम्ही नाही का वावर पेरतो, उगवतो आणि दुसरं एखादा गद्दार येते, तो आमचं सगळं पीक घेऊन जातो. त्याला आम्हाला काही महत्त्व नाही. आमचे शिवसैनिक, आम्ही साहेबासोबत ठाम आहोत. ग्रामीण भाग जो साहेबासोबत आहे, जे तळागाळातले लोक आहेत ते साहेबासोबत नेहमी पाठीशी प्रेम करणारे, आदित्य साहेबासोबत, उद्धवजी साहेबासोबत, बाळासाहेबासोबत, ठाकरेंवरती जो ठाकरे परिवारावर प्रेम आहे ते निश्चितच कधी कमी होणार नाही. आणि जे काही आहे त्या खासदारांना वाटत असेल की आम्ही गेलो, हे ठाकरे संपले वगैरे, हे असं कधीच होणार. लक्षात घ्या, मी सर्व शिवसैनिकांना, विशेषतः मतदारसंघातील मायबाप नागरिकांना विनंती करतो की आपण आलं पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या या सभेकरता यवतमाळ, वाशिम वर्ण सर्व लोकांनी आलं पाहिजे. ही तयारी या ठिकाणी सुरू आहे. शिवसेनेचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुन्हा एकदा ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्यासाठी प्रचंड मोठ्या ताकदीचे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे विनंती करतो, यवतमाळ नंतर लगेचच सभा वाशिमला आहे. वाशिमच्याही नागरिकांना विनंती करतो आपण सहभागी झालं पाहिजे. ही जय्यत तयारी सध्या शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी सुरू आहे. शार्प उद्या 10:30 उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं या ठिकाणावरनं संबंधित सर्व नागरिकांना संबोधन होणार आहे. पुन्हा एकदा माध्यमातून विनंती की मायबाप आपण यावं. थांबतो. पंढरी पाटे, शेतकरी चळवळ, यवतमाळ अपडेट.